निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज. नमस्कार माझ्या प्रिय दर्शका हो, मी सहदेव जाधव. आज या ठिकाणी प्रवासात असताना खऱ्या अर्थानं आज काम न करण्याची फार इच्छा होती, परंतु वेळ कशी येते बघा. आज म्हणजे खरं तर रात्री उशिरानं मला एक बातमी मिळाली. आळेफाटा येथे एका बापानं आपल्या चिमुरडीचा निर्घुण खून केला, गळावळून खून केला. ही बातमी कळाली आणि अक्षरशः मन जे आहे ते सुन्न झालं. काय म्हणजे काय बोलावं आणि काय सांगावं यासाठी अक्षरशः म्हणजे काळीच पिळवटून गेला आणि मन अगदी सुन्न झालं. आणि काय याच्यावर काय बातमी करायची आणि काय सांगायचं जनतेला. खऱ्या अर्थानं यूट्यूबच्या माध्यमातून जगाला संदेश केला पाहिजे, जगाला एक नवीन दिशा देण्याचं काम यूट्यूबनं केलं पाहिजे. परंतु अशा काही घटना घडत आहेत की यूट्यूबच्याद्वारे मी एक यूट्यूबर म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो की अशा गोष्टी सांगायला मन खऱ्या अर्थानं धसत नाही. काहींना वाटतं की आपण क्राईम केला, आणि म्हणजे तस्करांच्या बाबतीत पण बोलतो मी की आमच्या बातम्या करू नये, यांना काय पडलं आहे, किंवा आमची बदनामी होते, यांना 2 रुपये अपेक्षा आहे. नक्कीच पोटासाठी लढावं नक्की लागतं, परंतु आपण पैसा जेव्हा कमवतो त्यावेळेस आपण यापासून कुणाला त्रास होणार आहे का, यापासून काही उपद्रव होणार आहे का, तर अशा गोष्टी साहजिकच टाळल्या पाहिजेत. मला सांगायचं उद्देश आपण वेगळीकडे चाललो. परंतु जी बातमी काल पाहिली की एका नराधम पिता जो सागर शिंदे म्हणून जो आहे, मोशी येथील राहणार आहे, पिंपरी चिंचवड परिसरातील आहे, यानं आपल्या एका 3.5 वर्षाच्या मुलीला, जन्मदात्या मुलीला, त्या ठिकाणी जन्म दिलेल्या मुलीला गळा आवळून अक्षरशः तिचा जो आहे तो खून केलेला आहे, हत्या केलेली आहे. आता याला बाप म्हणायचं का? हा बाप नव्हे, हा साप आहे. या कृत्यानं सगळ्याच बाप नावाला, या ठिकाणी बाप नात्याला जो आहे तो या मूर्ख माणसानं, नालायक माणसानं या ठिकाणी काळीमा फासलेला आहे. म्हणजे या बाप नावालाच नाही तर हे मुलं म्हणजे अतिशय दुर्दैवी घटना आहे. या मुलांना आईनं सोडून गेलेली आहे. 2 मुलं आहेत. एक मुलगा आहे, मला वाटतं 5 वर्षाचा आहे, मी ज्या पद्धतीनं माहिती घेतली. 5 वर्षाचा मुलगा आहे, 3.5 वर्षाची मुलगी आहे. मुलांना जन्म द्यायला घाई केली, खूप घाई केली. 29 वर्षाचं वय आणि 2 मुलं आहेत, 2 अपत्य आहेत. यांना घाई केली मुलांची, हरकत नाही, परंतु मुलांना जन्म देत असताना तुम्हाला सांभाळायचेच नव्हते, तुम्हाला त्यांची हीच अवस्था करायची होती, तर तुम्ही त्यांना जन्माला घातलंच का? हा फार मोठा प्रश्न आहे. तुम्हाला निसर्गानं देणगी दिली आहे, तुम्हाला काहींना मुलं होत नाहीत, आणि अथक प्रयत्न करून अक्षरशः देवलसी आपण पाहतो तर दवा डॉक्टर करून त्या ठिकाणी मुलं जन्माला घातले जातात. कोणी टेस्ट ट्यूब बी करतो, कोण काय, अनेक गोष्टी आहेत या माध्यमातून. आणि यांना देवाने दिलं आहे तर यांना सांभाळता येईना. आपल्या मुलांचा म्हणजे स्वतःच्या हाताने खून करणं अतिशय निर्दयीपणा आहे. आपण जर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जर बघितलं तर आपण जे आपले अपत्य आहे तर यांना, म्हणजे आपले अपत्य आपल्या आईवडिलांना गुरु समान मानतात, देव मानतात आईवडिलांमध्ये. जर तुम्हाला जन्म देण्याचा अधिकार आहे तर तुम्हाला मृत्यू देण्याचा अधिकार नक्कीच नाही आहे. अतिशय दुर्दैवी ही घटना घडली आहे. म्हणजे ती मुलगी जी आहे, हा मुलगा जो आहे, यांना या ठिकाणी या सागर शिंदे नामक आरोपीनं त्या ठिकाणी आपल्या घरून उचलला. आजी आजोबांकडे मुलं होती, त्या आजोबाच्या ताब्यातून ही मुलं त्यांनी घेतली आणि फिरायला घेऊन चाललो म्हणून ते त्या ठिकाणीवरून निघाला पुण्यातून. आणि त्यानंतर त्याने आळेफाटाच्या खिंडीमध्ये, त्या जे जंगल आहे आजूबाजूला पुणे नाशिक हायवेच्या बाजूला, त्या वनक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी त्या मुलांना नेलं. आणि त्या ठिकाणी त्या अगोदर मुलाचा गळा दाबला. मुलगा 5 वर्षाचा होता, त्याला थोडं समजतंय, त्याचा गळा दाबला आणि तो बेशुद्ध पडला. म्हणून त्याला वाटलं हा मयत झाला किंवा मृत्यू झाला, म्हणून त्यांनी थोडं अंतरावर जाऊन त्या मुलीचा देखील गळा दाबून त्या ठिकाणी मुलगी मात्र मृत पावली. इतकी दुर्दैवी घटना घडली आणि अक्षरशः डोळ्यात पाणी येतं ह्या गोष्टी सांगताना. मना अक्षरशः सुन्न होतं आहे. त्या मुलीचा त्यांनी खून केला.
मुलाचा मात्र तो मुलगा त्याला वाटलं हा मयत झाला, परंतु तो बेशुद्ध पडला होता. त्याच्यानंतर त्याला काही वेळानं त्या ठिकाणी त्याला तो शुद्धीवर आला आणि शुद्धीवर आल्यानंतर तो रस्त्याला आला चालत चालत. आणि रस्त्यावर विशेष म्हणजे हा संध्याकाळचा टायमिंग आहे आणि तिथं हिंस्र पशुपक्षी हिंडतायत, जनावरं आहेत, बिबट्याची भीती आहे. अशा याच्यातून या मुलाचं दैव बलवत्तर म्हणून तो मुलगा रस्त्यापर्यंत आला आणि लोकांनी त्याला पाहिलं. काही जागृत नागरिकांनी त्या ठिकाणी त्याची चौकशी केली आणि आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात त्या मुलाला दिलं. आळेफाटा पोलिसांनी ही माणुसकी दाखवत त्या ठिकाणी काही क्षणाचाही विलंब न लावता त्या ठिकाणी त्या मुलाकडून जेवढी माहिती गोळा करता येईल त्या पद्धतीनं माहिती गोळा केली. आणि ही माहिती गोळा करत असताना त्या ठिकाणी ही माहिती ज्यावेळेस गोळा केली आणि ही माहिती गोळा करत असताना त्या ठिकाणी पोलिसांना कळलं की हा मुलगा अशा अशा ठिकाणचा रहिवासी आहे. त्याच्या आजोबांना बोलवण्यात आलं, त्याच्या आत्याला बोलवण्यात आलं त्या मुलाच्या. आणि त्यानंतर मात्र ते हा आरोपीचा छडा लागला. हा आरोपी कोण आहे, हे मुलं कोणाचे आहेत, काय आहे आणि त्याची हिस्ट्री काय सुरुवात झाली. मित्र हो, मी ऑनलाईन तुम्हाला सांगण्यासाठी याच कारणासाठी आलोय की हा बाप तर 100% दोषी आहे हो, पण ह्या आईनं पोटात 9 महिने बाळगलंय. म्हणजे असं म्हणतात का महिलांचा हा पुनर्जन्म असतो, डिलिव्हरी म्हणजे हा पुनर्जन्म असतो असं समजलं जातं. ह्या आईला थोडीही लाज वाटली नाही का हो, या 2 मुलांना जन्म देऊन अशा हैवानाच्या ताब्यात देऊन त्या ठिकाणी आई निघून जाते. हिला थोडी पण लाज वाटली नाही का, हिला कोणाचं भीती नाही का. कायद्यात सुद्धा आता अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं बापाला दोषी धरून बापता दोषी आहे, बाप खुनी आहे, बापाला नक्कीच फाशी दिली पाहिजे. परंतु ह्या महिलेला देखील जिनं ज्या पद्धतीनं या मुलांचा त्याग केला, नवऱ्याचा त्याग करणं साहजिक आहे, नवरा नालायक असेल, पण हे मासूम बच्चे जे आहेत, ज्यांना काही अजून दुनियेचं नॉलेजच नाही, ज्ञान नाही, अशांना तू सोडून जाते. आणि म्हणजे तुम्हाला जन्म देण्याचा अधिकार नाही या ठिकाणी. परंतु ठीक आहे, या महिलेला देखील कडक शासन त्या ठिकाणी या पोलिसांनी तिला देखील बोलून घेतलं पाहिजे, तिचा देखील शोध घेतला पाहिजे आणि तिला पोलीस स्टेशनला आणून या ठिकाणी ह्या परिस्थितीची जाणीव या मुलांची करून दिली पाहिजे आणि तिला देखील शासन काही का होईना दिलं गेलं पाहिजे, अशी मागणी या ठिकाणी आम्ही स्वतः या आमच्या राजसत्ता न्यूजच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून करतो आहे.